त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या प्रती असलेला प्रेम, जिव्हाळा, शेतकऱ्यांसाठी असणारा संघर्ष करण्याची तयारी, ही सगळी लहानपणापासून आम्ही त्या ठिकाणी पाहतो. चलतं फिरतं विद्यापीठ म्हणून आम्हाला घरातच ह्या सगळ्या गोष्टीची शिकवण भाऊंच्या माध्यमातून लागली आणि ती जाणीव ठेवत कार्यकर्त्यांसोबत असलेली ही नाळ मीही माझ्या, आता नाही म्हणलं तर दिनेश भाऊ मलाही 20-22 वर्ष व्हायले, 20-22 वर्षापासून लोणीकर साहेबांच्या नावाला कुठं डाग लागेल असं कुठलंही कृत्य माझ्याकडून झालं नाही. आणि भाऊ, मी आपल्या सर्वांच्या साक्षीने परत सांगतो की जोपर्यंत राजकारणामध्ये आहे तोपर्यंत तुमचं नाव आहे त्यापेक्षा मोठ्या उंचीवर नेण्याचंच राहुल लोणीकर भविष्याच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आता कालही सांगितलं, आधी सांगतो, बऱ्याच वेळा भाऊही सांगतात की भैया तुझे भैयाचे हे मित्र आमदार झाले, ते मित्र आमदार झाला, आकाश फोंडकर आमदार झाले, तिकडं प्रवीण दटके आमदार झाले, 10-20 लोक माझे मित्र वर्ग आमदार झाले भाई. परंतु जर भाऊच नसते तर ते मित्र माझे झाले असते का भाऊ? झालेच नसते. हे जे काही वैभव आहे ते तुमच्यामुळं आहे. आणि आज जे पद बबनराव लोणीकरांमुळं मला त्या ठिकाणी मिळालंय, प्रसाद भाऊ, सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही संभाजीनगर पाहिलं असतील, माझी आत्ता मंत्री आहे तर सावे साहेबापासून जरी धरलं, अनुराधाताई चव्हाण आहे, सुहास शिरसाट आहे, तिकडं विलास भुमरे इच्छुक होते ते झाले, तिकडं रंजनाताई दानवे आहेत, अनेक आमदार जे झालेले आहेत. त्याला जिल्हा बँकेचा दिनेश भाऊ चेअरमन वाटतं गणेशराव, पण होता येतं का सगळ्याला? इकडेही पाहिलं असेल परभणीमध्ये आमदार खासदार मंत्री येतं, जे आमदार झाले त्याला चेअरमन होता येत नाही. परंतु मी असा कार्यकर्ता आहे की वयाच्या 42व्या वर्षी बबनराव लोणीकरांच्या आशीर्वादानं जे आमदार झालेल्यांना करता आलं नाही ते लोणीकर साहेबांमुळे मला चेअरमन पदाची काम करण्याची संधी मिळाली. आणि निश्चित या चेअरमन पदाच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, जो विश्वासार्हता जुन्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेची होती की विश्वासाने लोक या बँकेवर विश्वास ठेवायचे, या खात्यामध्ये पैसे ठेवायचे. आता परंतु परिस्थिती बदलली. पाहता असं झालं की एखादं थोडं अनुदान जरी आलं तरी लगेच 10-15 हजार रुपये त्या ठिकाणी नागेश्वरा जमा जर बँकेच्या खात्यावर झाले तर पटकून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी उचलून लगेच काढून घेण्याची मानसिकता कुठंतरी सर्वसामान्यांची जी झालेली आहे, ते चित्र बदलण्यासाठी येणाऱ्या भविष्याच्या कालखंडामध्ये मी निश्चित काम करणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा उद्दिष्ट चांगलं, त्यांचा विकास करण्याचं, त्यांना चांगल्या सुविधा या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी करणार आहे. ज्या पदावर काम करण्याची संधी भाऊंमुळे मिळाली त्या पदाचं, संधीचं सोनं करण्याचं काम मी माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये केलंय. मी पंचायत समितीचा सभापती झालो. भाऊ सभापती असताना कलर मारला गेलता त्याच्या काळात. त्याच्यानंतर जी इमारत झाली ती माझ्या कालखंडामध्ये परतूर पंचायत समितीची झाली. जिल्हा परिषदेच्या माध्यमात जेव्हा मला भाऊंनी जिल्हा परिषदेमध्ये बसवलं, भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही SRचा प्रोग्राम असेल किंवा CRचा प्रोग्राम असेल किंवा ह्या ज्या सर्व पंचायत समित्या आज आपण पाहतो, ह्या सगळ्या पंचायत समितीमध्ये खुर्ची, टेबल, AC, माईक, जी काही सुविधा आहेत त्या आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळ्या जिल्ह्यातले आपण करण्याचं त्या ठिकाणी काम केलंय. त्यामुळं ज्या पदावर भाऊंच्या माध्यमातून संधी मिळाली त्या पदाची उंची वाढवण्याचं काम मी माझ्या कालखंडामध्ये केलं. आणि येता जो जिल्हा मध्यवर्तीचा चेअरमन म्हणून भाऊंनी मला जी संधी दिली आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जी संधी दिली आहे, सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची जी मार्गदर्शन भाऊ जे करतील त्या पद्धतीनं भविष्याच्या कालखंडामध्ये मी कामही चालू केलेलं आहे. मला आनंद वाटतो सांगायला भाऊ की ज्या दिवशी आपल्या आशीर्वादाने पदभार घेतला त्याच दिवशी आपले नितीन सरकटे आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं अभिनंदन करेन. 1 कोटी रुपयाचं डिपॉझिट त्यांच्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा राहा. 1 कोटी रुपयाचं डिपॉझिट भाऊ त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिलं. आणखीनही अनेक संस्था आहेत, ज्या पतसंस्था आहेत, यांच्याशी मी स्वतः व्यक्तिशः बोलतोय. काही जिल्हा परिषदेचे खातं आहे, मार्केट कमिटीचे खाते आहेत. हे सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेतून विश्वासाने कसे त्या ठिकाणी पुढे येतील आणि आम्हाला सेवा करण्याची संधी देतील. जसं तुमच्या नॅशनलाइज बँका सर्व्हिस देतात त्या धर्तीची सर्व्हिस देण्याचा माझा प्रयत्न आहे. आज परिस्थिती नाही आहे. आजची परिस्थिती अशी आहे की 64 शाखा असलेली ही बँक आहे. साधारणतः 79 कर्मचारीच आज माझ्या हाताशी आहेत. परंतु आम्ही नव्याने जी भरती काढली आहे, ह्या भरती प्रक्रियेमध्ये 70 कर्मचारी आपण त्या ठिकाणी भरून घेणार आहोत. आणि या माध्यमातून
चांगली सेवा सर्वसामान्य माणसांपर्यंत त्या ठिकाणी देऊन एक विश्वासार्हता बँकेची आणखीन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या आगामी कालखंडामध्ये काम करण्याचा माझा त्या ठिकाणी मनोद आहे. भाऊंनी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं चेअरमन झाल्यावर की लय काही बँकेची सुस्थिती होती असं नाही. जर एकंदरीत पाहिलं तर 500 कोटीच्या ठेवी जरी दिसत असल्या तरी अनिष्ट तफावत 136 कोटींची त्या ठिकाणी होती. 6 कोटीचा नफा जरी दिसत असला तरी हा जो नफा दिसतोय तो सातत्याने जी देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना पहिल्या टप्प्यातली केलेली कर्जमाफी आहे, दुसऱ्या टप्प्यातली केलेली ती कर्जमाफी आहे आणि आत्ताची कर्जमाफी आहे ही कुठंतरी रणजितराव त्या ठिकाणी बँकेच्या मार्फत नवं लय काही आमची परिस्थिती अशी नाही की एखादा शेतकरी आला. आता मी काल बोललो तर मला एक जणांनी मेसेज केला, भैया बँकेचे चेअरमन तुम्ही झालेत, साधारणतः तुमच्यासोबत मी 19 वर्षापासून काम करतो, आपलं काही होईन का 10 लाखाचं. वा वा, नानांचं अभिनंदन. नगरपंचायत म्हटलं की नगरपंचायतचं खातं देखील नगरपालिकेचं पूर्ण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्या ठिकाणी देतील. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, जी नॅशनलाइज बँक जी सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करते ती सगळी प्रोव्हाइड करण्याची जिम्मेदारी चेअरमन म्हणून मी भाऊंच्या उपस्थितीमध्ये, कारण की एखाद्या वेळेस आडी अडचण आली की भाऊ लागतातच. किती काही म्हणलं की जेव्हा शेवटचा हातोडा आणायचा तर आपल्याच्या कोणाच्या नाही, अध्यक्षांनी जमलं नाही, चेअरमनच्या नाही जमलं तर भाऊ लागतात. त्यामुळे भाऊ जी काही सुविधा चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न, या सर्व जे काही खाते आमच्याकडे येतील त्यांना देण्याचा हे करू, प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की काही जण लगेच मेसेज करू